नमस्कार. TV6 मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्याबद्दल अत्यंत आनंदाची अपडेट आलेली आहे. बघा, 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा. तर बघा, जे 32 जिल्ह्यातील शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जो आहे तो जमा झालेला आहे. आता नेमके 32 जिल्हे कोणते आणि हेक्टरी किती पैसे मिळाले ते आपण जाणून घेणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा. तर बघा, आता 20 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे विधानसभेच्या निवडणुकापर्यंत जे 32 जिल्हे आहे अशा 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे. तर आता नेमके जे 32 जिल्हे आहेत ते नेमके कोणकोणते याची सविस्तर जी माहिती आहे, डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत. आणि नेमके जो पीक विमा आहे तो सोयाबीनला मिळाला किंवा या अन्य पिकाला मिळाला ते सुद्धा आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. बघा, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आशादायक वातावरण निर्माण झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या पीक विमा योजनेच्या नव्या धोरणामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात नवी आशा निर्माण होणार आहे. राज्याच्या कृषी क्षेत्रात विस्तार पाहता महाराष्ट्रात एकूण 1.44 कोटी हेक्टर जमीन शेतीसाठी वापरली जाते. तर बघा, जे आपलं महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राचा जो विस्तार आहे तो एकूण 1.44 कोटी हेक्टर इथली जमीन शेतीसाठी वापरली जाते. या विशाल भूप्रदेशावर विविध प्रकारची पिके घेतली जातात. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विविध प्रकारची जी पिकं आहेत ती घेतली जाते. यामध्ये कापूस, सोयाबीन, मूग, मका, मसूर आणि हरभरा ही प्रमुख पिके आहेत. तर बघा, यामध्ये जी प्रमुख पिके आहे यामध्ये काय आहे की कापूस घेतला जातो, त्यानंतर सोयाबीन, मूग, मका असे विविध जे पीक आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतले जातात. कापसाची शेती सर्वाधिक म्हणजे 7.33 कोटी हेक्टर क्षेत्रावर केली जाते. तर सोयाबीन 3.14 कोटी हेक्टर, मूग 2.57 कोटी हेक्टर, मका 1.57 कोटी हेक्टर, मसूर 1.36 कोटी हेक्टर आणि हरभरा 1.25 कोटी हेक्टर क्षेत्रावर पिकवला जातो. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार पीक विमा कंपन्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. तर बघा, जे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या माहितीपूर्ण निर्णयानुसार जी पीक विमा कंपनी आहे या पीक विमा कंपन्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत सर्व जे पात्र शेतकरी आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही जी पीक विम्याची रक्कम आहे ती जमा करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे. हा निर्णय शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तर बघा, हा जो निर्णय आहे हा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय मानला जातो. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पीक नुकसान हे शेतकऱ्यांसमोरील एक मोठे आव्हान आहे. तर बघा, आता काय झालं आहे की यावर्षी खूप जास्त पाऊस झाला, त्यामुळे सोयाबीनसुद्धा नष्ट झाली. सोयाबीनला एवढी काही झळत आली नाही, त्यामुळे खूप साऱ्या अशा पिकांची जी आहे हे नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठे संकट आव्हान निर्माण झालेले आहेत. अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट किंवा पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर बघा, जसे की अवकाळी पाऊस असो किंवा दुष्काळ असो, गारपीट किंवा पूर यासारख्या विविध जे नैसर्गिक आपत्ती आहे अशा आपत्तीमुळे जे शेतकरी आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात यामुळे नुकसान होते. अशा परिस्थितीत पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार ठरतो. तर बघा, असं जर झालं तर जो पीक विमा आहे हा पीक विमा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा असा आधार ठरतो. या योजनेचा लाभ राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळाला आहे. तर बघा, या जो योजनेचा लाभ आहे हा जवळजवळ 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नांदेड, नागपूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर बघा, जे 32 जिल्हे मी तुम्हाला सांगणार होतो ते हे 32 जिल्हे आहे की या शेतकऱ्यांना पीक विम्याची जी रक्कम आहे ती मिळणार आहे 20 नोव्हेंबरपर्यंत. तर अशी ही माहिती आहे.
आता पीक विमा योजनेचं महत्त्व अनेक पातळ्यांवर आहे. तर बघा, जे पीक विमा आहे, या पीक विम्याचे जे महत्त्व आहे हे अनेक पातळीवर मांडले जाते. प्रथमतः ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करते. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळते. तर बघा, प्रथमतः ही जी योजना आहे ही शेतकऱ्यांना आर्थिक जी सुरक्षितता आहे ही प्रदान करते. त्यानंतर जी नैसर्गिक आपत्ती आहे, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे जे पीक नुकसान होते, अशा पीक नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाते. यामध्ये पुढील हंगामासाठी पुन्हा शेती करण्याची संधी मिळते. दुसरे म्हणजे विम्याची रक्कम वेळेवर मिळाल्याने शेतकरी त्यांचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करू शकतो. बघा, जर नुकसान झालं आणि त्यांना जर विम्याची रक्कम ही जर लवकर मिळाली तर शेतकरी यामुळे काय होतं की ज्याला ती आर्थिक मदत पुढील जे नियोजन आहे शेतीचे, हे नियोजन करण्याचे योग्य प्रकारे करू शकतात. त्या विम्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी पीक विमा योजना एक महत्त्वाचे साधन ठरते. विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरू शकते. तर बघा, ही जी योजना आहे, ही योजना जी विशेषतः लहान आणि मध्यम शेतकरी आहे, या शेतकऱ्यांसाठी ही जी योजना आहे ही वरदान ठरू शकते. कारण त्यांच्याकडे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान सहन करण्याची आर्थिक क्षमता नसते. तर बघा, कारण की काय होतं की जी नैसर्गिक आपत्ती आहे, या आपत्तीमुळे होणारे जे नुकसान आहे हे सहन करण्याची आर्थिक त्यांची क्षमता नसते. पीक विम्यामुळे त्यांना एक प्रकारचे सुरक्षा कवच मिळते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार विमा कंपन्यांनी 15 ऑक्टोबरपर्यंत विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे आवश्यक आहे. तर बघा, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार पीक विम्याची जी रक्कम आहे ती 15 ऑक्टोबरपर्यंत ही जी रक्कम आहे ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे आवश्यक आहे. यामुळे विमा कंपन्यांवर एक प्रकारचा दबाव येईल आणि त्या निश्चितपणे शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे वेळेत मिळतील. तर बघा, यामुळे काय होणार आहे की पीक विमा कंपन्यांवर एक प्रकारचा दबाव येणार आहे आणि ते निश्चितपणे शेतकऱ्यांचे जे हक्काचे पैसे आहे ते वेळेत त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे. याशिवाय या योजनेमुळे शेतकऱ्यांना कर्जबाजारपणापासून मुक्ती मिळू शकते. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्यास त्यांना कर्ज घेण्याची गरज पडत नाही. तर बघा, यामुळे काय होतं की शेतकरी जो आहे तो कर्जबाजारी न होता त्यांना कर्जापासून मुक्ती मिळू शकते. कारण की जी नैसर्गिक आपत्ती आहे, या आपत्तीचे नुकसान झाल्यामुळे पीक नुकसान झाल्यास त्यांना कर्ज घेण्याची गरज पडत नाही. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. या क्षेत्रात बळकटी देण्यासाठी पीक विमा योजना एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तर बघा, या क्षेत्रात बळकटी देण्यासाठी जी पीक विमा योजना आहे ही एक महत्त्वाचं असं पाऊल ठरणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळाल्याने ते अधिक आत्मविश्वासाने शेती करू शकतील. तर बघा, शेतकऱ्यांना जर आर्थिक सुरक्षा मिळाली तर शेतकरी अधिक आत्मविश्वासाने शेती करू शकतील. यामुळे शेती उत्पादन वाढेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तर बघा, यामुळे काय होणार आहे की शेती उत्पादन जे आहे ते वाढणार आहे आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक बळकटी मिळणार आहे, एक मजबूतपणा मिळणार आहे. थोडक्यात पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा व्यवस्था आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून त्यामुळे त्यांच्या जीवनात स्थिरता येईल. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळेल आणि त्यांचे आर्थिक नुकसान हे भरून निघेल. तर बघा, अशी ही माहिती होती. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा जो हिताचा निर्णय आहे, यामुळे काय होणार आहे की त्यांचे जीवनमान जे आहे, या जीवनात त्यांची स्थिरता येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणसुद्धा मिळणार आहे आणि त्यांचे जे आर्थिक नुकसान आहे ते भरून निघणार आहे. तर अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा आणि जर तुमच्या काही समस्या असतील तर त्या आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंट्स आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर चला, भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.